हाय, हॅलो, नमस्कार. मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि लास्ट व्लॉगला खूप साऱ्या कमेंट आल्या. खूप दिवसानंतर व्लॉग आला, छान वाटलं. त्यानंतर तुझा आवाज ऐकून छान झालं श्री, तर खूप जरा जास्तच बडबड्या झालेला आहे. आणि एक तर कमेंट अशी होती की तुला 100 वर्ष आयुष्य आहे. असं तुम्ही दिलेले प्रेम त्याबद्दल मनापासून आभारी. तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. आजचा ब्लॉग आहे संक्रांतीचा. आज आम्ही गॅस खालीच घेतलेला आहे कारण आज आहे पोळ्यांचा थाटमाट. तर आता जसं जसं जमेल तसे तसे ब्लॉग टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आधी सगळ्यात आधी म्हटलं किचन थोडंसं साफ करून घेऊयात, कारण सकाळी उठून आईंनी पुरण वगैरे शिजवलं होतं. म्हणजे त्यांचं तर ते बारीक वगैरे पण करून झालं होतं. त्यानंतर मग ही माझी तयारी आणि ही माझी लगबग चालू. सगळ्यात आधी म्हटलं श्रीचं क्लिअर करून घ्यावं. श्रीला सकाळी उठल्यानंतर मग मी 1 ग्लास दूध देते पहिलं, आणि त्यानंतर मग त्याचं बाकीचं डेलीचं रुटीन चालूच होतं. श्रीची तब्येत खूप खराब झालेली आहे असे वारंवार मला विचारतात, पण श्री तेवढाच कडकडाही झालेला आहे. ब्लॉग न येण्यामागचं सगळ्यात मोठं कारण तर तोच आहे, कारण तो स्वतःही काही करत नाही आणि मलाही काही करून देत नाही असं आहे. तर असो, आता तो हळूहळू मोठा होतोय आणि त्यासोबत मी त्याला आता समजूतदार होतानाही पाहत आहे. म्हणजे पहिला जेवढा त्रास देत होता तेवढा देत नाही. आमटीची तयारी करूयात. कांदा, लसूण, अद्रक, त्यानंतर कोथिंबीर, टोमॅटो आणि सगळ्यात मेन म्हणजे खोबरं मी असं थोडंसं किसूनच घेते, जेणेकरून ते मिक्सरला पटकन बारीक होतं. सगळ्यात आधी खोबरं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्या बाकीच्या गोष्टी सुरुवात करायची. खूप दिवसानंतर असा व्लॉग येतोय ना. आता म्हणतील कढई किती काळी आहे. ही जी कढई आहे ना ती आमची चुलीवरची कढई आहे. तीच आम्ही गॅसवरही वापरतो आणि चुलीवरही वापरतो. तर हे असं आहे. त्यानंतर कांदा भाजायला ठेवला आणि इकडे तयारी चालू केली, ती म्हणजे भजीच्या वाटणाची. आता भजीत ज्या मिरच्या आहेत कोण चिरून टाकतं, तर मी वाटून टाकते, कारण मग ती चिरलेली मिरची तोंडात आली ना खूप तिखट लागते. मग हे असं सगळीकडं सेम बॅलन्स होतं. तर जेवढं काय होतं तेवढ्या मिरच्या घेतल्या, म्हणजे जेवढ्या लागणार होत्या तेवढ्या. थोडंसं लसूण टाकलं आणि कोथिंबीर टाकली आणि छान याचं मिश्रण बारीक करून घेतलं. ही झाली भजीची बेसिक तयारी. त्यानंतर मग तोपर्यंत आपला कांदा थोडासा लाल 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 म्हणजे हळूहळू त्याची प्रोसेसिंग चालू झाली होती. आजचं आहे ना, एवढा दिवस माझा दमल्यागत गेला ना, म्हणजे आता सवयच मोडली की कुठं असं फंक्शन अटेंड करणं किंवा हे कॅम्पमध्ये एवढा तामझाम नसतो. म्हणजे म्हटलं ना, मी पोळ्या फक्त गौरी गणपतीला केलते, नाही तर माझं बेसिक जेवण असतं. एवढा तामझाम माझा नसतो. पण गावाकडं सकाळी सगळं करण्यापासून जरा जास्त जमल्यागत झालं. त्यानंतर श्रीही सर्दीने जाम झालेला आहे. गावाला आलो आणि श्री सर्दीने जाम झाला. म्हणजे त्याला वातावरण असं सूट नाही झालं. इकडं खूप थंडी आहे, कारण इकडं आमचं शेतात घर आहे आणि वाराही भरपूर आहे. त्याच्यामुळे ना खूप जास्त थंडी वाजते. आणि तो कानटोपी अजिबात घालत नाही. त्याला कानटोपीचा काय प्रॉब्लेम आहे ना तेच मला समजत नाही. कसलीच घालत नाही. असो, त्यानंतर कांदा छान लाल झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकला. तोही छान परतून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये टाकले टोमॅटो. आता टोमॅटोमध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल, म्हणजे ते पटकन शिजतात. आता या वाटणामध्ये काय काय टाकायचं किंवा काय काय नाही टाकायचं हा तुमचा ऑप्शनल प्रश्न आहे. कोणाला कसं आवडतं, प्रत्येकाची आमटी बनवण्याची पद्धत वेगळी असते. ही तर माझी सिंपल आणि बेसिक आहे, म्हणजे सगळं बनवताना ही सेम आहे. त्यानंतर उभा कांदा चिरून घेतला. ॲक्च्युली बारीक कापायचा होता, पण माझ्याकडून तो जरा जास्तच मोठा कापला गेला. पण असो, यामध्ये थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून कांद्याला पाणी सुटेल. मला जास्त बेसन पीठ असलेली भाजी आवडत नाही. मला जास्त कांदा असलेली भजी आवडते. सो मग ह्यामध्ये जेवढं गरजेलं आहे ना अंदाजाने तेवढं मीठ टाकून घेतलं. त्यानंतर मग हे जे मी मागासचं वाटण आहे ना तेही बनवून घेतलं. सगळं झालं. मग आमचा फॅमिली टी टाईम म्हटलं एन्जॉय करूयात. मस्तपैकी चहा बनवला दुधाचा आणि आम्ही सगळ्यांनी बसून मस्तपैकी चहा आणि बिस्किटचा आनंद घेतला. आता खूप कमी वेळ भेटतो, म्हणजे खूपच सगळे बिझी झाल्यामुळे ना ह्या गोष्टी घडतात, पण दाखवायच्या मात्र नाही होत दाखवणं. त्यानंतर मग आमटी म्हटलं टाकायला. त्यानंतर जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल टाकलं. आमच्या ह्यांना जास्त कट आवडतो आणि मला एवढा कट आवडत नाही. कट म्हणजेच इकडे मान तालुक्यामध्ये कट म्हटलं जातं आणि आमच्या इकडे तरी म्हटलं जातं, म्हणजे माहेरी. जिरी टाकली, कढीपत्ता टाकला आणि जे मगाशी आपण वाटण केलं होतं ना ते टाकलं. आता ह्या वाटणाला छान तेल परतून म्हणजे तेल सुटून द्यायचं आणि त्यानंतर थोडे थोडे मग मसाले ॲड करायचे. हा जो आहे तो माझा घरचा मसाला आहे. त्यानंतर हळद. मला मागं एक कमेंट होती की तू डायरेक्ट पुडीतनं मसाले टाकते, तू जर कमी जास्त होत नाही का? एक मसाला जास्त पडला तर दुसरा मसाला थोडासा कमी टाकायचा आणि असं ते बॅलन्स करायचं.
त्यानंतर ती आमटी परतत आहे तोपर्यंत म्हटलं भज्याचं पीठ मळून घ्यावं. त्यामध्ये कांद्याला छान सुटलं होतं पाणी, त्यामध्ये टाकलं हळद, ओवा, जिरी, त्यानंतर थोडासा सोडा आणि बेसन पीठ वरून टाकायचं. जसं जसं लागेल ना तसं तसं ॲड करायचं. यामध्ये मी पाणी ॲड नाही केलं, म्हणजे जसं जसं खपतंय ना बेसन पीठ तसं तसं ते ॲड करत जायचं. त्यामध्ये नंतर लास्टला थोडासा 1 चमचा म्हटलं ना फक्त पाणी टाकायचं. हे बघा, मला कांदा भाजी आवडती ना, कांदा भजी म्हणून मी जास्त कांदा भजी हे करते. तुम्हाला जर दुसरं काही आवडत असेल ना, म्हणजे नाही का जास्त बेसन पीठ वगैरे, तर तुम्ही पाणी हे करून ते ॲड करू शकता. पण मला नाही आवडत, त्याच्यामुळे मग माझं हे असं काम चालू होतं. मी फक्त नावाला बेसन पीठ 3 ते 4 चमचे ॲड केलं. त्यानंतर गरम तेल केल्यानंतर ना हे थोडंसं या भज्याच्या यामध्ये टाकलं, जेणेकरून भजी आतमधून कच्ची राहू नये. तर असं माझं आजचं छान असं रुटीन होतं. माझा सगळा दिवस जास्त करून तो स्वयंपाकातच गेला. त्यानंतर मग भजी तळायला सुरुवात केली. तुम्ही जास्त बेसन पीठ टाकू शकता. मी खूप वेळा सांगते, नाही तर मग परत त्याच कमेंट येतील की बेसन पीठ कमी पडलं आहे. शेवटी ज्याची त्याची आवड राहते, जो तो आपापल्या पद्धतीने बनवतो आणि मला अशाच आवडतात आणि आमच्या घरात मोस्ट ऑफ सगळ्यांना असेच आवडतात. जास्त बेसन असलेलं नाही आवडत. तर चला, इकडे भजी तळत आहे तोपर्यंत इकडे छान अशी आमटी ही मस्त उकळली आहे आणि इकडे भजीही रेडी झालेली आहेत. तर चला आता बाकीच्या गोष्टी करूयात. मला असेच भजी खूप आवडतात आणि तुम्ही ज्या बाहेर भजी खाता ना त्याही अशाच असतात. म्हणजे कसं म्हणतात ते, गाड्यावर भेटतात ना त्यानंतर त्यामध्ये जास्त कोथिंबीर टाकली आणि बघा हा माझा कारभार कसा उलटा झालेला आहे. यामध्ये काय कशाच्या नादात काय बुडवलं काय माहिती. इकडे आमटीलाही छान कट म्हणजेच तरी आलेली आहे. भजीही रेडी झालेला आहे. माझा सगळा स्वयंपाक आवरला. त्यानंतर गुळवणी केली, भात केला आणि पापडही तळून घेतले. आता कानातलं घालायचं चालू आहे. हे मी कानातलं एवढं घालतच नाही, कारण माझे तेवढे होलच कानाचे मोठे नाही आहेत. खूप मेहनतीनंतर, खूप आबदल्यानंतर शेवटी फायनली कानातले बसले. पण आज एवढा डेंजर कान दुखत आहे ना, असं वाटत होतं उगाचच घातले, कारण त्याचं जे होल आहे ना ते मोठं आहे. त्यानंतर मग म्हटलं चला बाकी तयारी करू. तेवढ्यामध्ये आमच्या कोंबडीला छोटी छोटी पिल्लं झालेली आहेत. आजच त्यांचा फर्स्ट डे आहे आणि श्री छान एन्जॉय करत होता. हा रात्रभर मला सर्दीमुळं जागवतो आणि दिवसाचा मस्त बाहेरच खेळतो. कानटोपी घालत नाही, स्वेटर घालत नाही, अजिबात ऐकत नाही. तो एवढा ह्यांना रमलाय ना, म्हणजे गावाकडे कोंबड्या, त्यानंतर शेळी, गाया बांधायला आजीसोबत जातो. त्यानंतर चुचुकडत म्हणजे ह्याची कोंबडींच्या पिल्लांकडे तो दिवसभर म्हटलं तरी खेळतो, कारण हे ना आमच्या घरातच आहेत, म्हणजे एका कोपऱ्यामध्ये आतल्या रूममध्ये आहेत. त्यानंतर ठरवलं की केस मोकळी सोडूयात, कारण आंबाडा कधी घालू कधी हे करू. मग थोडंसं स्ट्रेटनिंग केसांना करून घेतलं. केसांची लेंथ ही छान झालेली आहे. तुम्ही बघू शकता केसांची लेंथ माझ्या, जे की मी तुम्हाला वारंवार दाखवतच असते आपल्या इन्स्टाच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यानंतर मस्तपैकी बाहेर वातावरण झालं होतं. असं वाटत होतं की आता पाऊस पडतोय. त्यानंतर मग आईंनी मला चुडे घातले. आमच्या इकडे संक्रांतीच्या म्हणजे जे फंक्शन असतं ना त्यांना चुडे घालायची पद्धत असते. आता ते प्रत्येकाकडेच असतं, म्हणजे इन जनरल महाराष्ट्रामध्ये असेनच, पण आमच्या सातारी भागामध्ये तर हे असतंच. 2 बांगड्या घातल्या जातात, ह्या हातात 2 त्या हातात 2. ते विस्तवावर गरम करायच्या, त्या लाखेच्या बांगड्या असतात आणि त्यानंतर घालायच्या. आता एवढा सगळा मोठा ब्लॉग बनवला, पण संक्रांतीचा ब्लॉग ना म्हणजे जो पुढे येणार आहे ना तो खूप छोटा बनवला, कारण तेवढा स्टॅमिना शिल्लक नाही राहिला. श्री पप्पांकडे जातच नव्हता. श्रीचं कसं आहे माहिती का, घरी सगळ्यांसोबत खेळेल, पण बाहेर गेल्यानंतर ना फक्त तो माझ्याच कडेवर बसेल. त्याला कसं कसं नादवलंय ना हे आम्हालाच माहिती फक्त. आणि तेवढ्यात मग संक्रांतीचं सेलिब्रेशनही करून घेतलं. तर चला आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता छान असं रेडी होऊयात आणि तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते. मी सुंदर अशी ब्ल्यू कलरची साडी घातली होती आणि माझी बाकी ज्वेलरी घातली होती आणि आमचे फौजीही असे रेडी झाले होते. ह्या वर्षीची संक्रांत फौजींसोबत होती, मागच्या वर्षीचीही त्यांच्यासोबतच होती. साडी खरंच खूप सुंदर दिसत होती. साडी सोबत त्याचा ब्लाऊजही फुल वर्कमध्येच आलेला होता, म्हणजे तो मी शिवलेला आहे पण येताना तो वर्कमध्ये आलता. आणि आमचा श्री व्हिडिओ घेना म्हणून त्याच्यासोबत इतका रडला की तुम्हाला आता काय सांगू. त्याला ही एवढी व्हिडिओची आवड झालेली आहे ना,
बासच, कारण तो आता डेली त्याच गोष्टी पाहत आहे. त्यानंतर मग दहीवडीला मंदिरामध्ये आले. एकाच मंदिरात जाऊन ओवसलं, कारण श्री ना आजारी आहे. तिथे असं एवढं कोण ओळखीचं नव्हतं, पण आपले इन्स्टाचे फॉलोअर्स वगैरे भेटले. भेटून छान वाटलं. त्यानंतर जे आपले दहीवडीमधले जे माझे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत तेही भेटले. त्यांनाही भेटून छान वाटलं. एकाच मंदिरात हे केलं. आमच्या अहोंनी हा मला गजरा घेतला होता. म्हणजे अगं गजरा घाल, गजरा घाल. मी तर घेणारच होते, पण असं म्हणतात ना, स्वतः गजरा घेणं आणि नवऱ्याने आणून देणं यामध्ये खूप फरक आहे. त्यानंतर आमच्याकडे विडेही घेतले जातात. माझा 25चा विडा आहे, तो मी घेतला आणि असं धावत पळत हे करत आमचं संक्रांतीचं सेलिब्रेशन झालं. कारण मला श्री एवढं हे करून देत नव्हता. त्यानंतर श्री आला आणि त्याच्यानंतर मग थोडीशी नंतर फोटोज व्हिडिओज काढले. हे आपल्याला भेटलेले आपले इन्स्टाचे सबस्क्रायबर्स, सॉरी यूट्यूबचे सबस्क्रायबर्स, इन्स्टाचे फॉलोअर्स. त्यानंतर व्हिडिओ घेतले. छान प्रोग्राम झाला. मला जेवढा तुमच्यापर्यंत पोचवायला आला तेवढा मी माझं सेलिब्रेशन दाखवलं. तर चला भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.